बाळानं कसलं खोबरं तळल्या गे. आज बाळानो मी तुम्हाला 10 किलोचा मसाला करून दाखवणार आहे. इथे झणझणीत काळं तिखट. बाळानो तुम्हाला मी जुन्या पद्धतीने करून दाखवणार आहे. मिरची आपण आता गावरान घेतल्यात बघा, मिसल्यात काल का घेतल्यात भाजायला. जी देत ही चांगली काढावं लागतात बघा. असं मसाल्याला लाल जरच मिरची घ्यावं लागते. आता हे 7 किलो मिरच्या घेतल्यात. ही 2 किलो धन घेतल्यात. ही गावरान धन आहे तर घरचं बघा. ही 1.5 किलो खोबरं मी खिसून उकळत कुठले असं कुटावं लागतं. 2 किलो कांदा चिरलाय. चिरून 2 रोज वाळून आता घेतलाय. चांगला उन्हात वाळवायचा बाळानं, चवदार लागतं खायला. ही गरम मसाला घेतलाय. 4 जिन्स आहेत. दालचिनी, लवंगा, मिऱ्या आणि लवंग बघा. बाळानं आता हे गावरान हळकुंड घेतलेत मी. 1.5 किलो तेल घेतले. त्याला मसाला भाजायसाठी ही लोखंडी पाटी घेतली. म्हणजे ह्याच्यात ओतून चुलीवर खायचं. आता तेल टाकून घेते मग मिरच्या टाकायच्या. खाण्यासाठी तेल ओतून घेऊ. आता मिरच्या टाकून घेते. थोडं असं गव्हाळं भाजायचं बघा. असलं भाजलं. आता ह्या साऱ्या मिरच्या भाजून घेते. बाळानं आता मिरच्या भाजून घेतल्यात. आता हळकुंड धन तळून घेतो. बघा असं तळावं लागतं. आता धन तळून घेते. धन असं भाजून घ्यावं लागतं. तेल ओतलेलं गव्हाळं भाजायचं. असं गव्हाळं भाजावं लागतं. धन आता काढून घे. आता कांदा भाजून घेते. आता कांदा भाजून घेते तेलात.
आता असं भाजावं लागतं. आता खोबरं भाजून घेते. चांगलं भाजायचं गव्हाळ गव्हाळ. तर तेल बसून घेते. बघा बाळानं कसलं खोबरं तळलं गेले असं. आता मसाला बी आपला चांगला होणार आहे. आता हे गरम मसाला तसंच मसाल्यात टाकायचा, भाजीत नसते. बाळानं मी आता मसाला कुटून घेते. तुम्हाला आता मी थोडा कुटून दाखवते. बघा असं कुटावं लागतं घड्यापडच. बघा मी वाढव झालं कुटते. आता हे झालं कुटायचं. बघा बाळानं कसला मसाला कुटला आहे का बघा. बघा बाळानं असं मसाला कुटावं लागतं खमगून. मला दाखवलंय मी काढलेलं, काढून आणले. बाकीचं डंक्यात काढून आणले. बाळानं तुम्हाला कसं वाटला मसाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आज माझ्या गावरान मसाला उकळावर कांद्याला खमंग लागतं. मी नक्की करून बघा.